नमस्कार, मी पंकज पडवळ. आपण आहोत संगमनेर शहरामध्ये. संगमनेर नगरपालिकेची निवडणूक सुरू असून ती अंतिम टप्प्यात आलेली असून अवघे 2 दिवस निवडणुकीसाठी शिल्लक आहेत. आपण स्पेशल एपिसोड कोण बनेगा नगराध्यक्ष मध्ये संगमनेरच्या जनतेचा कौल जाणून घेणार आहोत. बघूया संगमनेरची जनता कोणाला कौल देते ते. तुम्ही किती नंबर प्रभागामध्ये राहता? मी मालदाड रोडला राहतो. मालदड रोडला राहत म्हणजे तुम्ही तरी संगमनेर मधले बाउंड्रीवर बरं, प्रॉपर संगमनेरच्या सर्वसामान्य नागरिक आहात? येस सर्वसामान्य नागरिक आहे, पण खरेल बरं, नक्कीच. 1 वर्षापूर्वी जो बदल घडला, काय वाटतं 1 वर्षात बदल झालेत खरंच? आता 1 वर्षात जनतेला जे वाटलं होतं की 1 वर्षामध्ये बदल होईल, किंवा जनतेला वाटत होतं की बदल केला पाहिजे म्हणून जनतेनं बदल केला. पण मागच्या 1 वर्षामध्ये जो बदल व्हायला पाहिजे होता, 1 वर्षामध्ये काय म्हणजे आता 40 वर्षामध्ये एवढं सगळं झालेलं आहे, तर 1 वर्षामध्ये जास्त काय होईल याची काय अपेक्षा आपल्याला सामान्य नागरिकांनी नाही केली पाहिजे, या मताचं मी आहे. कारण त्यांना ह्याच्यामध्ये रुळायला थोड्याशा काही गोष्टी त्यांना शिकायला टाइम लागणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, मागच्या 1 वर्षामध्ये आपल्याकडे बदल झाला, मागच्या 40 वर्षामध्ये आपल्याकडे चांगल्यापैकी काम झालेलं नाही असं म्हणता येणार नाही आपल्याला. कारण मी पूर्ण नगर जिल्हा फिरतो. मी व्यापारी फील्डमध्ये माझं काम असल्यामुळं माझं फिरणं असतं. नगर जिल्ह्यामध्ये संगमनेर तालुका आपला नक्कीच टॉपला आहे. तर संगमनेर टॉपला आहे. हो आहे. आता नगरपालिकेची जरी निवडणूक असेल तरी आमदार अमोल खताळ हो आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि सत्यजित तांबे ही अशी सरळ लढत आहे एकमेकांविरुद्ध. उमेदवार कोणी असले तरी काय वाटतं कोण विजयी होईल? आता ही नगरपालिकेची निवडणूक आहे आणि मागच्या इथून पाठीमागची जी नगरपालिका आहे त्याच्यात जवळपास 30 ते 35 वर्षे ही डॉक्टर तांबे साहेबांच्या किंवा थोरात साहेबांच्या नेतृत्वात ही नगरपालिका चालत होती किंवा त्यांच्याकडेच होती, म्हणजे तेच चालवत होते असं म्हटलं तरी काही त्यात वावगा ठरणार नाही. आणि नगरपालिकेमध्ये आपल्याकडं बाकीच्या शहराच्या मानानं बऱ्यापैकी जी सुविधा आहेत त्या पाहायला मिळतात. पण त्याच्यामधून मी मागच्या 40 वर्षामध्ये संगमनेर नगरपालिकेमधले जे ड्रॉबॅक आहे, जे कामं झालेले आहे त्याच्याबद्दल नाही बोलणार, मी ड्रॉबॅकच्या बद्दल बोलणार. संगमनेर नगरपालिकेमध्ये आपण म्हणतो संगमनेरची बाजारपेठ खूप चांगली आहे, खूप मोठी आहे, परंतु आजची परिस्थिती वस्तुस्थिती आहे संगमनेरची बाजारपेठ अक्षरशः बाहेरून येणारे जे व्यापारी आहेत, आपल्याकडे मोठमोठे होलसेलर बसलेले आहेत, बाहेरून येणारे जे व्यापारी आहेत त्यांना त्या होलसेलरकडे त्यांच्या दुकानामध्ये जायला रस्ता नाहीये. मोटरसायकल चालवणं सुद्धा आपल्या पेठांमधून मुश्किल आहे. तर मोठ्या मोठ्या गाड्या घालणं, पूर्वी म्हणत होती की मेन रोडने एसटी जायची, बरोबर, अकोल्याला जाताना मेन रोडने जायची. आज मेन रोडची परिस्थिती काय? त्याच्यामुळं संगमनेरचा व्यापार वाचवायचा असेल, संगमनेरची बाजारपेठ वाचवायची असेल तर सगळ्यात महत्वाचं संगमनेर मधले जे आता बाजारपेठामधले जे रस्ते ते व्यवस्थित करणे. त्याच्यानंतर संगमनेरमध्ये पावसाळ्यामध्ये सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे, संगमनेरमध्ये पावसाळ्यामध्ये पाणी जे तुंबतंय गटारीचं, तर त्या गटारीचं पाणी तुम्ही म्हणतात भूमिगत जर केलेलं आहे तर ते पाणी जात त्याचा निचरा का होत नाहीये. तुम्ही इथं बघा, स्टँडच्या पुढे गेल्याच्या नंतर जोशी हॉटेलच्या पुढे मारुती मंदिराच्या तिथं अक्षरशः तिथं कमरा इतकं पाणी साचतं. शिवाजी महाराजांचा पुतळा पण तिथंच बसवलेला आहे आणि तिथं कमरा इतकं पाणी असतं. जर समजा आपल्याकडे मागच्या एवढ्या दिवसामध्ये हा जर प्रश्न आपला सुटत नसेल तर संगमनेर नगरपालिकेचं नेतृत्व करणाऱ्या लोकांनी या गोष्टीचा विचार केला पाहिजे. खुर्ची बदलायची गरज वाटते का? मला काय वाटतं की काय होतंय की एकाच ठिकाणी कुठली गोष्ट असू द्या, जास्त साचल्याच्या नंतर काय होते, त्याला जर बाहेर पडायला जर मार्ग सापडले नाही तर मग जे आतमध्ये असणारे जे जीव आहेत म्हणा किंवा ते बाहेर पडण्यासाठी तडफडतात किंवा हे करतात. पण आपल्याकडे बऱ्याचशा लोकांची अशी तडफड चालू आहे आणि बऱ्याचशा लोकांना वाटतंय की असं व्हायला पाहिजे. परंतु मागच्या 1 वर्षामध्ये जे झाले संगमनेर मध्ये, मागच्या वर्षात जे 1 वर्षात जे झाले, तर मागच्या वर्षात बदल काही मला म्हणजे असं म्हणावा असा की आपण त्याच्यावरती शिक्का मारू असा बदल काही झालेला नाहीये.
बदल बदल व्हायला ही पाहिजे. काळानुसार चालणारी प्रोसेस आहे. हा, ते तिला परिवर्तन वेळ लागत राहतो. परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे. हो. संगमनेरकरांनी परिवर्तन केलं, हो. परंतु ते परिवर्तन झालं नाही असं मला वाटतं. कारण तू काल परवा इथं ह्याच नवीन नगर रोडला मोठी सभा झाली महायुतीची. तर त्याच्यामध्ये आमच्या जिल्ह्याचे नेते माजी खासदार विखे साहेब आले होते आणि त्यांनी काय सांगितलं की बाबा इथलं जे फाउंडेशन आहे ते आणि इथली जी इमारत आहे ती माझ्या फाउंडेशनवर उभी आहे. तर मला असं वाटतं की आपण आपला जो विकास करायचा असेल तर आपले काही आपल्या मनाने आपण काही काम केलं पाहिजे असं मला वाटतं. आणि संगमनेरच्या नगरपालिकेच्या दृष्टीनं जर आपण विचार केला, तुम्ही जे फक्त मागच्या 1 वर्षामध्ये संगमनेर तुम्ही विजयी झालात, आम्हाला आनंद झाला, चांगली गोष्ट आहे. संगमनेरकरांनी परिवर्तन केलं, परंतु मागच्या 1 वर्षापासून मोठमोठे संगमनेरच्या शहरामध्ये मोठमोठे होर्डिंग्स, फ्लेक्स म्हणजे संगमनेर शहराचं जे ते यापूर्वी लागतच होते की यापूर्वी लागत होते बरोबर आहे, परंतु त्याचा काहीतरी टाइम लिमिट पाहिजे ना. तुम्ही लोकांना बाहेरून येणाऱ्या लोकांना कधी कधी प्रश्न पडतो, किंवा कधी कधी शहरातले लोक सुद्धा चुकतात रस्ता, नाही का. मोठमोठे मला वाटतं त्याच्यावरती तुम्ही काहीतरी टाइम लिमिट त्याच्यावर ठेवलं पाहिजे. तुमच्या विजयात आम्हाला आनंद नक्कीच आहे, परंतु वर्ष 2-2 वर्ष हा विजय तुम्ही साजरा करण्यापेक्षा कामावर फोकस करा, काम करा तुम्ही. नक्कीच विजय कोणाचाही हो, जनतेचे प्रश्न सुटले पाहिजे. सर्वसामान्य नागरिकांची एकच मागणी आहे, खुर्चीवरती कुणीही दावेदार बसला तरी हरकत नाही, परंतु जनतेचे प्रश्न सोडवावे. नक्कीच मला तेच सांगायचंय. लोकांनी परिवर्तन केलंय ना, तर परिवर्तन का केलंय? तुम्ही नेतृत्व करता तर नेतृत्व करणाऱ्यांनी विचार करा की लोकांनी जर परिवर्तन केलंय तर आपल्याला काम केलं पाहिजे. बरं, थोडक्यात शेवटचं विचारतो, याच्यात विजय नक्की कोणाचा होईल, काय वाटतं वातावरण बघून? मला तुम्ही जे बोलले की आता नेमका कोण या ठिकाणी निवडून आलं पाहिजे, मी या ठिकाणी असंच बोलेल की काम करणारे निवडून आले पाहिजे. आता आपल्याकडे काय झालंय की नगरपालिकेचे इलेक्शन आहे आणि जंगलातले प्राणी तुम्ही प्रचारामध्ये आणलेत. कोण म्हणतो मी टायगर आहे, कोण म्हणतो मी सिंह आहे. मला काय म्हणायचं, आपण माणसं आहोत, माणसांनी माणसासाठी चालवलेलं राज्य ही लोकशाहीची व्याख्या आहे, बरोबर ना. तर मला असं म्हणायचं ज्याच्याकडे विजन आहे, बरोबर, तुम्ही तुमचा जाहीरनामा अगोदर तुम्ही प्रसिद्ध, आपल्याकडे जे काही ड्रॉबॅक आहेत त्याच्याबद्दल तुम्ही लोकांशी बोललं पाहिजे, लोकांच्या प्रतिक्रिया तुम्ही घेतल्या पाहिजे आणि लोकांच्या म्हणण्याचा कृती कार्यक्रम तुम्ही राबवला पाहिजे. बरं, नक्कीच नागरिकांचे प्रश्न नागरिकांनी सोडवावे हेच सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा आहेत. आणि सगळ्यात महत्वाचा जे काही मागच्या 1 वर्षापासून लाडकी बहीण योजना पूर्ण महाराष्ट्रामध्ये जोरात चालू आहे आणि लाडकी बहीण योजनेचे परिणाम आहेत ते परिणाम विधानसभेला, त्याच्यानंतर इकडे आता बिहारची विधानसभा पाहिली आपण तिथं, त्याच्यानंतर बऱ्याच ठिकाणी लाडक्या बहिणीचे जे परिणाम आहे ते चांगल्या या निवडणुकीत बघायला मिळतील का? लोकांच्या प्रतिक्रिया एकदम संमिश्र आहेत, लोक ओपन काहीच करत नाही. मी या ठिकाणी तुम्हाला एकच सांगाल की या निवडणुकीमध्ये जो कोणी गाफील राहील त्याचा पराभव होईल. नक्कीच जनता ठरवणारे मला मालक कोणाला करायचे. धन्यवाद. आपण आहोत नगर रोडला, जाणून घेऊया नागरिकांच्या प्रतिक्रिया. तुम्ही संगमनेरचे रहिवासी आहात, प्रभाग क्रमांक 8 मध्ये असता, तिथं कोण कोण उमेदवार आहेत? गणेश गुंजाळे, पंचारिया वहिनी आमचे, आणि प्रकाश राठी आहे, राजने वहिनी आहे. बरं, नगरसेवक पदासाठी कोणी उमेदवार उभे असले तर खरी लढाई बाळासाहेब थोरात, सत्यजित तांबे यांच्या विरुद्ध आमदार अमोल खताळ अशीच आहे. काय वाटतं, कोण निवडून येईल? शक्यतो जास्त तर मैथिलीताई तांबे नगराध्यक्ष होतील असं चित्र आहे. असं तुमचं मत आहे? आमचं मत नाही, चित्र दिसू राहिलं असं चित्र दिसू राहिलंय. बर, तुम्हाला काय वाटतं कोणी नगराध्यक्ष व्हावा? मैथिलीताई तांबे ठीक आहे. ठीक आहे. संगमनेरकरांनी मोठा बदल 1 वर्षापूर्वी घडवून दिला, काय वाटतं 1 वर्ष पूर्ण झालंय? अजून आम्हाला तर काय वाटलं नाही तसं. म्हणजे काहीच वाटलं नाही, म्हणजे काहीच बदल झालेला नाही 1 वर्षात.
आता तर सध्या तसंच आहे. आता याच्या पुढे बदल होईल अशी इच्छा आहे म्हणजे. बरोबर आहे. संगमनेर मध्ये विधानसभेला जो धक्कादायक निकाल लागला होता, त्यानंतर आता संगमनेर मध्ये पहिली निवडणूक पार पडते नगरपालिकेची. तर याच्यात लोकांचं काय काय मत आहे आपण ते सविस्तर अजून जाणून घेऊयात. धन्यवाद. आपल्याला आता प्रचार करताना भाजपचे काही नेते मंडळी भेटले. काय वाटतं तुम्हाला, कोण बनेगा नगराध्यक्ष? खरं तर हा प्रश्न तुमच्यासाठी. काय वाटतं? एकंदरीत संगमनेर तालुका आणि शहराने गेल्या वर्षभरापूर्वीच निर्णय घेतलेला आहे की आता यापुढे जो भगवा हात में लेगा उसका इधर राज होगा, असं लोकांनी आपल्या मनामध्ये ठरवलेलं आहे. त्यामुळे आम्ही आता जेव्हा प्रभागाचा किंवा शहराचा दौरा करत असताना अतिशय उत्स्फूर्तपणे लोक आम्हाला या ठिकाणी पाठिंबा देत आहेत आणि सांगताय की यावेळेस आता ज्याच्याकडे भगवा आहे तोच या ठिकाणी, तो भगवा या ठिकाणी नगरपालिकेवर लावला जाईल आणि 100% 30 नगरसेवक हे भाजप सेनेचे आणि नगराध्यक्ष शिवसेनेचा, हे लोकांनी आता मनाशी स्वतः मतदारांनी ठरवलेलं आहे. त्याच्यामुळे यावेळेस फक्त महायुतीच. म्हणजे तुम्हाला 100% कॉन्फिडन्स आहे तुमचे सगळे सीट निवडून येतील? 100% आम्हाला खात्री आहे की यावेळेस लोकांनी जी हालापेष्टा सहन केली आहे आणि केंद्रामध्ये मोदी साहेबांचं सरकार आहे, राज्यामध्ये फडणवीस साहेबांचं सरकार आहे, आमदार आपला महायुतीचा आहे. त्याच्यामुळे या शहराचा जर कायापालट करायचा असेल, या शहराचा जर विकास करायचा असेल तर महायुतीशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून लोकांनी ठरवलं की आता आपला नगरसेवक आणि आपला नगराध्यक्ष हा महायुतीचाच होईल. ठीक आहे, तुमची अपेक्षा नक्की पूर्ण व्हावा त्याबद्दल तर द्विमत नाही. परंतु तुम्ही जी थोरात आणि तांबेंवर टीका करत होते घराणेशाहीची, तुम्ही देखील उमेदवार घराण्यातलाच, म्हणजे त्यांच्याच घरातला दिलाय आमदार साहेबांच्या, मग तुम्ही घराणेशाही चालवताय असं नाही का वाटत तुम्हाला? आता आपण जर राजकीय परिस्थिती बघितली पूर्ण राज्यामधली किंवा देशामधली, पूर्ण राज्यामध्ये आणि देशामध्ये घराणेशाही हा मुद्दा गेली 30 वर्षापूर्वी संपलेला आहे. म्हणजे ज्या लोकांनी वर्षानुवर्ष 30-30, 40-40 वर्ष सगळ्या सत्ता आपल्या घरामध्ये ठेवल्या आणि अमोल कताळांनी जर एक उमेदवारी नगराध्यक्ष पदाची आपल्या कुटुंबात दिलेली असेल तर त्याचं दुःख मला वाटतं तांबे थोरातांना होऊ नये. घराणेशाही असेल किंवा पक्ष बदल असेल, हे मुद्दे केव्हाच निकाली निघालेले आहेत. तेव्हा लोकांना विकास पाहिजे आणि विकासाच्या मुद्द्यावरच ही निवडणूक होईल. गेल्या एक वर्षभरापूर्वी संगमनेरमध्ये जो काही निकाल लागला तो अनेक जणांना अनपेक्षित होता. खरं जर पाहिलं त्याच्यानंतर ही पहिली निवडणूक जी ज्याच्यात आता संपूर्णपणाने तांबे असतील, थोरात असतील, त्यांची पूर्ण प्रचार यंत्रणा असेल. आणि पहिलं म्हणजे त्यांनी पंजा चिन्हावर निवडणूक न लढवता ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकचं जे चिन्ह आहे आणि संगमनेर सेवा समितीच्या नावाने जी आता ते निवडणूक लढताय, काय वाटतं तुम्हाला? मुळात जे स्वतःला भावी मुख्यमंत्री समजत होते त्यांना हा विधानसभेचा निकाल अनपेक्षित होता. हा निकाल सर्वसामान्य गरीब, गोरगरीब जनतेला, व्यापाऱ्यांना, शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना सगळ्यांना हाच निकाल अपेक्षित होता. हा निकाल अपेक्षित नव्हता फक्त भावी मुख्यमंत्री आणि त्यांची बाकी जी टीम आहे, आम्ही ज्याला बीटी प्रायव्हेट लिमिटेड म्हणतो, त्यांना हा निकाल अनपेक्षित होता. परंतु लोकांचा आता विश्वास आहे की मोदी साहेबांच्या आणि फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली या संगमनेरचा, महाराष्ट्राचा आणि देशाचा कायापालट होईल. ही रस्त्यांची तुम्ही आता नवीन नगर रोड जर बघितला, हा रस्ता नाहीये. जेव्हा इथे साधारणतः 25 मिलीमीटर पाऊस पडेल त्यावेळेस इथं अक्षरशः नदीचं स्वरूप आलेलं असतं. या डाप्यांमधून अशा उकळ्या फुटाव्या अशा गटारीचं पाणी वरती निघत असतं. प्रचंड नुकसान शेतकऱ्यांची होती आणि प्रचंड दादागिरी, दडपशाही याच्यातून मुक्त होण्यासाठी लोकांनी खऱ्या अर्थाने 1 वर्षापूर्वी निर्णय घेतला. तोच निर्णय लोक नगरपालिकेला पण घेतील याची आम्हाला 100% खात्री आहे. नक्कीच यांना 100% खात्री आहे का इथे विजय महायुतीचाच होईल. बघूया अजून लोकांचा काय काय कल आहे तो. नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेताना आपल्याला प्रभाग क्रमांक 8A आणि प्रभाग क्रमांक 8B चे उमेदवार प्रत्यक्ष भेटून आलेले आहेत. बघूया नक्की त्यांचं काय मत आहे. खरं तर ही निवडणूक ज्यावेळेस पासून सुरू झाली त्यावेळेस पासून सर्व महायुतीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आणि नगरसेवक, नगरसेविका
या सर्व उमेदवारांना भरघोस प्रतिसाद मिळत आहे. एकतर्फी वाटणारी निवडणूक ही अतिशय अमोलभाऊ खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच माननीय राधाकृष्णजी विखे पाटील, सुजयदादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नक्कीच या निवडणुकीमध्ये खूप चुरस निर्माण झालेली आहे. कारण आम्ही ज्यावेळेस मतदारांना भेटायला जातो त्यावेळेस आमचा हा वचननामा आहे. आम्ही जाहीरनामा न सांगता याला वचननामा, म्हणजे आम्ही वचन देतोय लोकांना की आम्ही हे काम करू म्हणून. तर लोकांना हा एक विशेष आवडलेला आहे की नेहमी जाहीरनामा म्हणून तो जाहीरच राहतो, त्याचा पूर्णत्वाला कधी जात नाही. म्हणून आज आम्ही हा वचननामा केलेला आहे. आमची महायुतीची सत्ता आल्यानंतर 100% आम्ही याच्यातला कामाचा पूर्ण काम करण्याचा आमचा मानस आहे. म्हणूनच आमचं सर्व मतदार बंधू भगिनींना नम्र विनंती आहे की नगराध्यक्षपदासाठी सुवर्णाताई खताळ यांचा धनुष्यबाण व तसेच प्रभाग क्रमांक 8 उमेदवार पायल आशिष ताजने यांचं कमळ व मी स्वतः प्रकाश सुरेश राठी माझी निशाणी कमळ वर एक धनुष्य 2 कमळ यांचं बटन दाबून आम्हाला सेवा करण्याची संधी द्यावी. कारण आता खूप वर्ष झालेली आहेत, लोक खूप प्रतीक्षा करतायत विकासाची. तर निश्चितच महायुतीचं सरकार आल्यानंतर आम्ही कटिबद्ध राहू आणि चांगल्या प्रकारचा एक आम्ही वचननामा या ठिकाणी दिलेला आहे तो पूर्ण करू. नागरिकांच्या अनेक अडचणी असतात, अनेक अपेक्षा असतात, परंतु शक्यतो जितक्या जास्त अडचणी आम्हाला पूर्ण करता येतील त्या पूर्ण आम्ही करू. नवीन नगर रोडच्या अनेक विषय आहेत, वारंवार मी तेच सांगत असतो. रहदारी असल्यामुळे तर P1 P2 ची निदान गरज आहे आणि ज्यावेळेस खूप पाऊस येतो त्यावेळेस इथं इतका अक्षरशः म्हणजे एखादा नदी नाल्याचं इथं स्वरूप येतं आणि घाण मैला वगैरे तो बाहेर येतो आणि त्यामुळे व्यावसायिकांना व्यवसाय करता येत नाही, दुर्गंधी पसरते. तसंच या नवीन नगर रोडला महिलांसाठी ज्या बाहेरून येतात आणि शहरातल्या महिला आहेत त्यांच्यासाठी इथं कुठेही टॉयलेटची व्यवस्था नाही. ती सुद्धा आमची प्रामुख्याने मागणी राहील का इथं टॉयलेट सुद्धा. कारण पुरुष मंडळी इकडं तिकडं कुठेही कोणाकडेही पटकन एखाद्या वॉशरूमला जाऊ शकतात, परंतु महिलांसाठी खूप अडचणीचं आहे. तर आमचं देखील एक गांभीर्याने विचार आहे की या ठिकाणी एक टॉयलेटची व्यवस्था करावी जेणेकरून माता भगिनींना अडचण होणार नाही. अशा अनेक अडचणी आहेत, रस्ते, वीज, स्वच्छता यावरच आज आपण अटकून पडलेलो आहोत. परंतु वचननाम्यामध्ये वेगळ्या वेगळ्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या पूर्ण करू अशी मी आपणा सर्व मतदार बंधू भगिनींना ग्वाही देतो. आपण एक धनुष्य 2 कमळ समोरील बटन दाबून आम्हाला सेवा करण्याची संधी द्यावी एवढंच बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नक्की जनता हे ठरवेल तुम्हाला संधी द्यायची का नाही. ताई, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तुमचे लाडके भाऊ बरोबर एकनाथजी शिंदे येऊन गेल्यामुळे काय वाटतं, लाडक्या बहिणी साथ देतील? निश्चितच लाडक्या बहिणी या साथ देणारच आहे. कारण आजपर्यंत कोणत्याही सरकारने लाडक्या बहिणींसाठी काही पाऊल उचललेलं नव्हतं. वेगवेगळ्या योजना असतील त्याही आम्ही आमच्या महायुती सरकारने सगळ्या लाडक्या बहिणींपर्यंत, सगळ्या तळागाळातल्या प्रत्येक व्यक्तींपर्यंत पोहोचवल्या आणि त्यामुळे हे यश विधानसभेला जे आपण बघितलेलं आहे तेच आता आपल्याला या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील दिसणार आहे. आणि जनता तेवढी हुशार आहेच की कोण आपल्यासाठी कटिबद्धतेने काम करतंय त्यांच्या पाठीशी जनता राहणारच आहे, त्यात आम्हाला काही शंका नाहीच आहे. बरं, म्हणजे सगळ्या लाडक्या बहिणी तुमच्या बाजूने उभ्या आहेत. नक्की. मग साहेबांची जी लाडकी बहीण होती, म्हणजे तुम्ही टीका करताय वारंवार, टीका करताना तर दुर्गाताई, त्यांच्या नंतर मैथिली तांबे, हा जो घराणेशाहीचा वारसा एकीकडे तुम्ही सांगता ते घराणेशाही चालवताय, तुमच्याकडे पण उमेदवार तेच देत आहे. सुवर्ण खताळांना उमेदवारी न देता तुमच्यासारख्या सर्वसामान्य महिलेला दिली असती, तुम्ही काम केलं नसतं का? काय वाटतं, नगराध्यक्ष पदांवरून अमोलभाऊंनी हे जर वेगळं पण जपलं असतं तर काय झालं असतं, काय बदल झाला असता? ठीक आहे, आता तो पक्षाचा वरतूनच आलेला निर्णय आहे आणि कुठेतरी आमदार ज्यांच्या आहेत त्यांना ती संधी त्याच पक्षाला देणार हे वरतूनच तो निर्णय झालेला असल्या कारणाने आम्ही ते ऍक्सेप्ट केलेला आहे सगळ्या आणि त्यानुसारच आम्ही पुढेही काम करणार आहोत आणि निश्चितच सुवर्णाताई खताळ यांच्यासाठीही आम्ही काम करणार आहोत. आम्ही करत आहोत. आमच्या त्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत, त्यांच्या पाठीशी आम्ही सर्वजण आहोत. सगळे नगरसेवक आणि नगरसेविका हे निवडून आणण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत आणि निश्चितच आम्हाला यश मिळणार आहोत, यात काही शंका नाही.
तर नक्कीच तुम्हाला तुमच्या कामासाठी हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद. तुम्ही संगमनेरचे रहिवासी आहात? रहिवाशी शहरात राहता? हो प्रभाग क्रमांक माझा 13 आहे. प्रभाग क्रमांक 13 आहे. काय वाटतं संगमनेर मध्ये काय निकाल? मध्ये नगराध्यक्ष मैथिली ते तांबेच होणार आहे. किती काही केलं तरी 100% शुअर तेच निवडून येणार आहे. आमच्या प्रभाग क्रमांक 13 मध्ये शैलेश भोकलंत्री आणि कविता अमर कातरी निवडून येणार. बर, मला वाटतं मैथिली तांबे ह्या नक्कीच विजयी व्हावा. परंतु जर नवीन उमेदवार असला, समजा सुवर्ण खताळ निवडून आल्या, तर त्या विकास कामं करू नाही शकणार. नाही शकणार. का बरं? कारण की 40 वर्षापासून तांबे आणि थोरातांचं इथं वर्चस्व हा. आहे. लोकांच्या मनात आहे, लोकांच्या घराघरात ते पोहोचलेले आहे. हा. त्याच्यामुळे नाही होऊ शकत ते. नौका उमेदवार काहीच करू शकत नाही लवकर. वरती जरी त्यांची सत्ता असली, खाली जरी त्यांची सत्ता असली, तर काही होत नाही. दादांचं पण तेवढं काम पारडं जड आहे, साहेबांचं पण पारडं तेवढं जड आहे. संगमनेरकरांनी विधानसभेला परिवर्तन दिलं. नाही ते झालं असं, थोडंफार चुका झाल्या होत्या साहेबांच्या, ते आता ह्या नगरपालिकेत पूर्णपणे दुरुस्ती होणार आहे. आणि घराणेशाहीचा जो आरोप होतो, त्यांनी पण घराणेशाहीमध्ये मतदान केलंच ना, दिलाच ना उमेदवार. बरं, म्हणजे त्यांनी देखील दिला, तुम्ही देखील. काही अपक्ष आम्ही तर उमेदवार देणारच होतो, दादा देणारच होते ना. कारण की इथं संगमनेरचा आपल्याला विकास करायचा होता ना, त्याच्यामुळे आणि काही अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. काय वाटतं त्यांची काहीतरी त्याच्यातून? नाराजगी होती म्हणून ते अपक्ष उमेदवार आहे. ते पण दादांनाच मिळणार आहे. सर्वजण जे निवडून येतील ते दादांसंगत येणार आहे. नगराध्यक्ष पदासाठी पण काही नवीन चेहरे आहेत. काय वाटतं? नाही मैत्रिणीताई तांबेच निवडून येणार, किती काही केलं तरी. मैथिलीताई तांबे देते. जनतेच्या प्रश्नांची नक्की सोडवणूक होईल. हो 100%. चला, सर्वसामान्य नागरिकांचं मत आहे का नागरिकांच्या प्रश्नाची नक्कीच जाण असणारे नेते निवडून येतील. तुम्ही संगमनेर शहरातील रहिवासी आहात. प्रभाग क्रमांक किती मध्ये राहता? 6 मध्ये राहता. काय वाटतं कोण विजयी होईल? इथं विकास समितीचे संगमनेर सेवा समिती. सेवा समितीचे एकदम लीडनी उमेदवार निवडून येणार. संगमनेर सेवा समिती हो. म्हणजे मैथिली तांबे नगराध्यक्ष. नगराध्यक्ष मैथिली तांबे, गजानन रावबंग आणि सौ गाडे. बरं, म्हणजे तुमच्या हो. प्रभागातील उमेदवार हो, आहे. प्रभागातील. मला एक सांगा, आमदार अमोल खताळ यांच्याकडून सत्यजित तांबे आणि बाळासाहेब थोरात यांच्यावरती जो घराणेशाहीचा आरोप होतोय, त्याच्यावरती काय वाटतं? त्याच्यावरती मला हेच कळत नाही, अमोल खताळल्या बाळासाहेब थोरात हे ओळखताय का नीट? त्यांचं राजकारण काय आहे? 40 वर्ष त्यांनी आमदारकी भोगलेली. 30 वर्ष आम्ही स्वतः बाळासाहेब थोरातांच्या विरोधात काम केलेलं आहे. आम्ही हा विकास पाहिल्यानंतर आम्ही आहे ना माघार घेतली, म्हणलं लाज वाटायला लागली स्वतःला. आम्ही कट्टर शिवसैनिक ठाकरे गटाचे, आम्हाला सुद्धा लाजा वाटायला लागल्या. कारण आम्ही आहे ना बाळासाहेब थोरात 85 सालापासून त्यांच्या निवडणूक पाहतोय, त्यांना आम्ही 30 वर्ष विरोध केला. शेवटी आम्ही पण माघार घेतली विकास कामं पाहून साहेबांची. म्हणजे जे चित्र निर्माण केलं जातंय संगमनेरमध्ये 40 वर्षात काहीच नाही झालं, हे खोटं आहे. खोटं म्हणजे पूर्ण खोटं. मला एक कळत नाही. एकनाथ शिंदे म्हणतात तुमच्या गावामध्ये पाण्याचे टँकर येतात का? अरे बाबा, डायरेक्ट पाईपलाईननी पाणी येतंय. आमच्या आया बहिणी कमरे इतक्या खड्ड्यामध्ये पाणी भरत होत्या, हे विसरले. यांना माहिती नाही का? अमोल खताळला बी विचारा, तुझ्या आईला विचार म्हणा बाबा, हे खरं आहे का खोटं आहे? म्हणजे पाण्याची सर्व सोय केलेली आहे. पाण्याची एवढी केलेली आहे. संगमनेर शहर एवढं वाढलेलं आहे. कोणता माणूस कुठून येतो, पोट भरतो, हे का घडते? आणि जे हॉस्पिटल बद्दल सांगितलं जातं, शहरात हॉस्पिटल्स नाहीयेत, सरकारी दवाखाने व्यवस्थित नाही 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 अहो, असं जर असतं तर लोकांना काही शांत राहिले असते का? शांत राहिले असते का लोक? सगळे सुख सुविधा आहे, फक्त काहीतरी आहे ना तुटूक फुटूक कारण घ्यायचे आणि सांगायचे. अहो, जनतेचा प्रॉब्लेम येत असतात. एक प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तर एखादा प्रॉब्लेम निर्माण होत असतो, तो सॉल्व्ह करायचा असतो. आपण त्यांच्यापर्यंत जात नाही. उगाच काहीतरी आहे ना कोणतरी सांगत आहे तटूर बुटूर. जशी आमदारकीला एक संधी दिली, असं वाटत नाही का? जशी आमदारकीला एक संधी दिली, असं वाटत नाही का आता परत एक संधी देऊन बघितली तर? पुन्हा बघा, अमोल खताळ. हो, अमोल खताळांनी एक सांगू का, जेव्हापासून आमदार झाले, फक्त मी स्टँडवर त्यांचे मोठे मोठे फ्लेक्स पाहतोय. शिवजयंती साजरी कर, गणपती उत्सव, रामनवमी, अहो त्याचे 1 वर्ष हे उत्सव साजरा करण्यातच गेलेले आहे. हे कीर्तनकार कोणी म्हणजे 1 वर्षात काहीच नाही झालं असं मला साधा बल्ब लावलेला आहे का दाखवून द्यावा त्या आमदारांनी?
काय सांगायचं आहे तुम्हाला आता. आता हे गजन नाना का व्हायना आमचे, ह्याची कितवा टर्न आहे, हा 4था टर्न आहे ना आता उभे राहिलेले. का निवडून जाता त्यांना, का निवडून जाता? नक्कीच सर्व म्हणजे हे संगमनेर मधील सर्वसामान्य नागरिक आहेत. त्यांचं म्हणणं आहे घराणेशाहीशी आम्हाला कुठलाही प्रॉब्लेम नाहीये. इथं बाळासाहेब थोरात आणि सत्यजित तांबे हेच निवडून यावेत, हेच निवडून यावेत. आणि म्हणून तुम्हाला मैथिली तांबे या नगराध्यक्ष व्हाव्यात असं नक्की वाटतंय. 100%. कारण त्यांचे सगळे तांबे फॅमिली असू, थोरात फॅमिली असू, अहो यांना ह्या गोष्टीचा अनुभव आहे. आता सत्यजित दादा, मला आश्चर्य वाटतं, मी लहानपणापासून त्याला पाहतोय, आज त्याचं भाषण ऐकलं तर मी सुद्धा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मी त्याला आज नाही, मी राजकारणामध्ये 40 वर्ष काढलेले, माझं वय आता 60 आहे. बरं, नक्कीच धन्यवाद. आणि तुमच्या ज्या अपेक्षा आहेत ते पूर्ण होत. बाकी जनता ठरवेल माझं मालक कोणाला करायचं ते. धन्यवाद. नाही आता भाऊ. आता आपल्यासोबत आहेत प्रभाग क्रमांक 6चे उमेदवार. काय वाटतं एकंदरीत, तुम्ही संगमनेर सेवा समितीचे उमेदवार आहात, काय वातावरण आहे संगमनेर? एकंदरीत शहरामध्ये जर बघितलं तर 31 म्हणजे नगराध्यक्ष धरून असे 31 जण सर्व चांगल्या पद्धतीनं निवडून येतील आम्हाला असं वाटतं एकंदरीत. यापूर्वी तुम्ही नगरसेवक म्हणून काही टर्म काम केलेलं आहे? मी जवळजवळ 15 वर्ष आणि आता हे प्रशासन 4 वर्ष असे जवळजवळ 19 वर्ष कामच करत आलेलं आहे आतापर्यंत. त्याच्या अगोदर मला 2002ला संजय गांधी निराधारची संधी दिली होती. त्याच्यातून मी चांगल्या पद्धतीनं जनतेची सेवा केली आणि मी नगरसेवक म्हणून नाही, जनसेवक म्हणून माझा परिचय आहे. तुम्ही यापूर्वी नगरपालिकेत नगरसेवक म्हणून काम केलेले असल्याने तुम्हाला प्रश्नांची नक्की जाण आहे. तुम्हाला काय वाटतं, जे 40 वर्षात झालं नाही आता तुम्ही 5 वर्षात पुन्हा कराल? 40 वर्ष तसं पाहिलं तर म्हणजे शहरामध्ये तर सर्वच कामं झालेली आहे. तसं पाहिलं तर आपलं प्रांत ऑफिस असन, तहसील ऑफिस असन, बस स्टँड असन, सर्व कुठली कामं राहिली अशी शिल्लक, अशी एक पण काम राहिलेलं नाही. पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे, सर्व कामं जवळजवळ झालेली आहे असं मला एकंदरीत वाटतं. आणि तुमच्यावरती म्हणजे आता तुमच्या संगमनेर सेवा समितीचे उमेदवार आहेत डॉक्टर मैथिली तांबे, नवीन चेहरा आहे. पूर्वी या अगोदर दुर्गाताई तांबे या नगराध्यक्ष होत्या. आता सातत्याने एक टीका राज्यभर दिसून येते का संगमनेरमध्ये थोरात आणि तांबे फॅमिली सोडून दुसरे कोणीच उमेदवार देत नाही किंवा घराणेशाहीचा आरोप ठेवला जातोय. तुम्ही त्यांच्यासोबत काम करताय, तुम्हाला काय वाटतं, घराणेशाहीचा फॅक्टर चालेल? घराणेशाहीचा प्रश्न इथे येत नाही, कारण जे काम करतात त्यांनाच लोक निवडून देतात असं मला वाटतं. आता मला 15 वर्ष झाले आणि माझी ही 4थी टर्म आहे, तरी लोकांनी काम बघितलं आणि माझ्या पाठीमागं उभं राहिलं. लोकांचा आग्रह होता नानांनी उभं राहावा, त्यामुळे इथे घराणेशाहीचा काही प्रश्न उरत नाही माझ्या हिशोबाने. लोकांचं प्रेम जर पाहिलं तर थोरात आणि तांबे घराणं प्रेम आहेच. आणि जे 1 वर्षापूर्वी संगमनेरमध्ये जे परिवर्तन झालं, काय वाटतं 1 वर्षात काहीच बदललं नाही? 1 वर्षामध्ये संगमनेर बदललं कसं नाही. इथं गुंड वाढले, परत बाकीचे ड्रग्स वगैरे असे प्रकार, अंमली पदार्थ वाढले, पोलीस स्टेशनला भांडणं जादा होतात, लोकांवर जास्त कंप्लेंटी वाढल्या, अशा पद्धतीनं अनेक संगमनेरमध्ये वाढले ना प्रकार. म्हणजे तुम्हाला म्हणायचंय यापूर्वी हे संगमनेरमध्ये कधीच नव्हतं? संगमनेरमध्ये असा प्रकार कधीच नव्हता. साहेबांनी कधी अशी गुंड वगैरे पाळले नाही. आता जर बघितलं तर कशावरून काय म्हणजे पार टक्केवारी सुद्धा घेण्यावरून भांडणं होतात असं एकंदरीत दिसतं. आणि जनता ह्या 9 महिन्यात 10 महिन्यात कंटाळलेली आहे. जनता कंटाळली, याच्यातून जनता निवडणुकीत उत्तर देईलच. जनता ठरवेल मला मालक कोणाचं करायचं. परंतु एक थेट लढत आहे. जरी उमेदवार वेगवेगळे असले, प्रभागातील उमेदवार वेगवेगळे असले, आमदार सत्यजित थोरात, आमदार सत्यजित तांबे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि अमोल खताळ ही खरी लढत आहे. एकनाथ शिंदे आले, तुम्हाला काय वाटतं, लाडक्या बहिणीचा फॅक्टर चालेल का आणि जनता नक्की साथ कोणाला देईल? कसं झालं, निवडणुकीच्या अगोदर ती लाडकी बहीण त्यांनी योजना काढली, पण त्याच्यात काय झालं, महिलांना काही गोष्टी समजल्या नाही. समजा काही वस्तूंचे भाव समजा 40 रुपये होते, ते जवळजवळ 80 रुपये झाले. त्या पद्धतीनं त्यांनी महिलांना 1500 रुपये तर दिलेच, पण त्या माध्यमातून महिलांकडून म्हणजे त्या कुटुंबाकडून जवळजवळ
2,000 रुपये महिन्याला एक्स्ट्रा त्यांना द्यावं लागतं असं मला एकंदरीत वाटतं. उलट 500 रुपये महिलांना तो तोटा आहे असं मला एकंदरीत वाटतं. नक्कीच तुम्हाला म्हणायचं आहे लाडक्या बहिणींना अजून पैसे वाढवून दिले पाहिजे. नक्कीच खरं जर पाहिलं तर सर स्वतः उमेदवार आहेत, 3 टर्म या अगोदर नगरसेवक होते. सर तुम्हाला शुभेच्छा देतो मी. आता बघूया जनता ठरवेलच मालक कोणाला करायचंय. धन्यवाद. थँक्यू.